कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला मिळणार बूस्टर डोस. कन्व्हेन्शन सेंटरचे काम प्रगतीपथावर. कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी राजाराम तलाव परिसरात साकारले जाणारे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. नुकतीच त्यांनी या प्रकल्पाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकारी व ठेकेदारांना सूचना दिल्या. कोल्हापूर हे सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सीमा भागाचे केंद्र असल्याने येथे मोठे कार्यक्रम, औद्योगिक परिषदा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी हक्काचे शासकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या सेंटरची निर्मिती केली जात आहे. सुमारे 2 वर्षांत पूर्ण होणाऱ्या या भव्य प्रकल्पात 2000 आसन क्षमतेचे सभागृह, 1500 आसन क्षमतेचे अॅम्फीथिएटर, बँक्वेट हॉल, कॉन्फरन्स हॉल आणि एक्झिबिशन सेंटर अशा जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा असतील. या केंद्रामुळे स्थानिक उद्योजक, आयटी पार्क आणि विविध सामाजिक संस्थांना मोठे व्यासपीठ मिळणार असून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. हे काम कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे आणि उत्कृष्ट दर्जाचे असावे, तसेच ते वेळेत पूर्ण करावे, असे निर्देशही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी प्रशासनाला दिले. या पाहणी प्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असणारं कन्व्हेन्शन सेंटर जी गेली 25 ते 30 वर्ष कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थांची मागणी होती. या ठिकाणी प्रामुख्यानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कारण या ठिकाणी 100 कोटीच्या कन्व्हेन्शन सेंटरची मागणी केली असताना जवळपास 260 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी होते. आणि या कामाच्या पाहणीसाठी इथं आलो असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुपिरियर काम या ठिकाणी सुरू आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. मला खात्री आहे वर्षभरात हे कन्व्हेन्शन सेंटर पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्व्हेन्शन्स होतील. प्रत्येक क्षेत्रातील व्यवसायासाठी, एनजीओसाठी, प्रत्येकासाठी हे कन्व्हेन्शन सेंटर अगदी आपण कलाकारांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचं ठरलं असं मला वाटतं. कोल्हापूरच्या विकासाचा एक माइलस्टोन म्हणून या कन्व्हेन्शन सेंटरकडे पाहिलं तर चुकीचं ठरणार नाही.